मंडळी नमस्कार, थेट तुम्ही हा व्हिडिओ वारीतून पाहताय. ठाकूर बाबा रिंगण सोहळा, या रिंगण सोहळ्यातील कालचा हा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये हा बाबासाहेब चौबदार जो आहे तो एका रिंगणामध्ये आलेल्या महिलेला चक्क ढकलून देतो आहे. मंडळी आता या व्हिडिओचा पूर्ण वारकरी संप्रदायाकडून जो आहे तो तीव्र निषेध होत आहे की एक वयोवृद्ध वारकरी महिला हिला अशा प्रकारे ढकलून देणं हे चौबदारला शोभतं का? हे जे संदर्भातील चौबदार दिसत आहेत ते चौबदार हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील रिंगण सोहळ्यासाठी जे आहे ते सर्वांना मार्गदर्शन करत असतात. मात्र याच चौबदाराने आता या महिलेला ढकलून दिल्यानंतर वारकरी म्हणतात की याच ठिकाणी जर याचं घरचं कोणी असतं तर असंच ढकलून दिलं असतं का? मात्र याच्यामध्ये कौतुक हे होत आहे की एवढं त्या महिलेला ढकलून दिलं असून सुद्धा तिने डोक्यावरली तुळस पडू दिली नाही आणि आता तो पूर्ण वारकरी संप्रदायातर्फे किंवा पूर्ण मराठवाड्यातर्फे या चौबदाराचा निषेध होतो आहे. आपण पाहिलं होतं की याच्या आधी सुद्धा पुण्यामध्ये निरंजन नाथजी यांच्याकडून असंच काहीतरी घडलं होतं. मात्र त्याच्यानंतर जे आहे ते तो एक व्यवस्थेचा भाग होता आणि ते त्यांच्याकडून घडणं स्वाभाविक होतं. मात्र या व्हिडिओ संदर्भात सुद्धा काही मंडळीचं असं म्हणणं येत आहे की पालखी सोहळ्याचा सर्व व्याप हा त्यांच्या पाठीमागे असतो आणि सर्व व्यवस्थाही त्यांना पाहायला जे आहे ते लावलेली असते. तिथे जर समजा रिंगणाचा घोडा आला असता आणि तो जर त्या महिलेला जे आहे ते त्याने लाथ वगैरे मारले असतील तर ते फार महागात पडलं असतं. रिंगणात येऊ नका म्हणून सुद्धा ती महिला मध्ये आली, याच्यामुळे त्या चौबदारांनी जे आहे ते तिला ढकलून दिलेलं आहे. मात्र मंडळी याच्यामध्ये दोन्ही बाजू पाहण्यासारख्या आहेत. चौबदाराने ढकलून जरी दिलेलं असलं तरी एक नियोजनाचा भाग किंवा जबाबदारी त्यांच्यावरती असते असंही वारकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र काही वारकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एवढ्या वयस्कर महिलेला अशा प्रकारे चौबदाराने ढकलून द्यायला नको होतं, त्यांना व्यवस्थित जे आहे ते साईडला घ्यायला हवं होतं. बाकी मंडळी तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.